जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये। कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया। सायास करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे। ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये। भक्तीशिवाय मुक्ती नाही। भक्ती जर केली नाही तर कुठलीच मुक्ती नाही। मग संसारातूनही मुक्ती नाही आणि त्या ज्या मुक्ती सांगितल्या आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, त्याही मुक्ती नाहीत। म्हणून भक्तीशिवाय मुक्ती नाही। कारण भक्ती ही ज्ञानाची माऊली आहे। भगवंताची भक्ती करणे म्हणजे त्या भगवंताशी भावरूप होऊन, एकरूप होऊन त्याचे स्मरण करणे। आणि असे भावयुक्त जे स्मरण आहे त्याच्यातून ज्ञान निर्माण होते। आणि मग ते जे ज्ञान आहे ते आत्मज्ञान। ते ज्ञान आपल्याला त्या आत्म्याचे दर्शन करवते, त्या आत्म्याची प्राप्ती करून देते। कारण भक्ती हा एक मार्ग आहे भगवंताच्या प्राप्तीचा। बळे विण शक्ती बोलू नये। अंगात तर बळ नाही आणि शक्ती दाखवतो, तेव्हा बळाशिवाय शक्तीचा उपयोग नाही। कारण अंगात बळ असले पाहिजे तरच शक्तीचा उपयोग आहे। अंगामध्ये बळच नाही तर कुठून आणू शक्ती? बळ हीच शक्ती आहे। ज्ञानोबा म्हणतात, आपल्या शरीरामध्ये जे बळ तयार होते त्यामुळे आपण बलवान होतो। बलवान म्हणजे लठ्ठ नव्हे बरं। जाडजूड होणे म्हणजे बलवान नव्हे। पैलवान सुद्धा जाडजूड होतात, पण ते नुसतेच जाडजूड नसतात, तर ते चपळही असतात। तर हे बळ जे आहे ना ते शक्ती प्रदान करते। मग बळे विण शक्ती असे ज्ञानोबा म्हणतात। बळ नसेल तर शक्तीने काहीही बोलता येत नाही, काहीही करता येत नाही। तेव्हा शरीरामध्ये बळ असावे लागते आणि हेच बळ आपल्या इंद्रियांना प्राप्त झालेले आहे। तेच आपल्या मनाला, बुद्धीला, चित्ताला, अहमला प्राप्त होते। शरीरातले बळ हे आपल्या इंद्रियांना प्राप्त होते। इंद्रियांना शक्ती प्राप्त होते आणि त्या शक्तीने आपण अनेक प्रकारची कामे करतो। बघा, शक्ती असली ना की तो भराभर कामे करतो आणि जो शक्तीहीन असतो तो थकतो, म्हातारा होतो। मग उठायची पंचायत होते, चालायची पंचायत होते। अरे रे काय रे, जे शरीर असे तरल आणि सरळ होते, असे चांगले होते, ते आता कसे होऊन गेले? म्हणून ज्ञानोबा म्हणतात, बळाशिवाय शक्ती बोलू नको। बळ असले पाहिजे तरच शक्तीचं प्रदर्शन होतं बरं। कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया। अरे काय सांगू मी तुम्हाला? आता ज्ञानोबा आपले अनुभव सांगतात बरं तुम्हाला। अरे हे जे देव आहेत ना, ज्या देवाचे नाव तुम्ही घेता, जप करता, ते दैवत असे आहे की त्वरेने प्रसन्न होते, ताबडतोब प्रसन्न होते, त्वरित प्रसन्न होते। तुम्ही भावयुक्त नाव घ्या हो, संपूर्ण भाव त्याच्यामध्ये होता, त्या नामामध्ये होता आणि तिकडेच लक्ष लावा। मन तिकडेच जाऊ द्या, मग बघा ते ताबडतोब प्रसन्न होते की नाही। आमचे काय आहे, नाव तर तोंडाने घेतो पण मन दुसरीकडे चाललेले असते, मग काय उपयोग? असे नाम नाही चालणार। सगळ्या मनाचा, बुद्धीचा, सगळ्या इंद्रियांचा भाव जो जो असेल तो त्या जपामध्ये असला पाहिजे। कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया। अरे मग तू उगाच राहून बघ ना, विनाकारण कशाला थकतो रे इतर बाबतीमध्ये? तू उगा राहून बघ, ते दैवत कसे प्रसन्न होऊन तुला प्राप्त होते बघ। तू ज्याचे नाव घेतोस ना, ते दैवत जर प्रसन्न करून घ्यायचे असेल तर ह्या पद्धतीने तू त्याचे नाम घे, मग ते ताबडतोब तुला प्रसन्न होईल आणि तू निवांत राहून बघ ना, भोग ना आनंद। कशाला आणखी त्रास घेतो? उगार आहे निवांत, शांत होऊन जा
आणि शिणसिवाया, कशाला त्रास भोगतोस? जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.